भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अंत्यसंस्कार सुरू होता। जवळपास 5,000 लोकांची गर्दी जमली होती। कुणी शोक व्यक्त करत होतं तर कुणी मोठमोठ्यानं रडत होतं। पण एका सेकंदात असं काहीतरी घडलं की 5,000 लोक तिथून गायब झाले। एक अशी घटना जी आजवर तुम्ही कधीच बघितली नसेल। स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चालू होता, पण एका सेकंदात 5,000 लोक गायब झाले। त्या स्मशानभूमीत त्यावेळेस कोणी रडत होतं, कोण्या जुनी आठवणीत हरवलं होतं। पण अचानक असं काही झालं की संपूर्ण स्मशानभूमी एका क्षणात रिकामी झाली। कोणाला काही समजायच्या आतच तिथं फक्त जळणारी चिता एकटीच उरली होती। सुरुवातीला वाटलं एखादं भूत आलंय की काय, एखादी जंगली जनावर आलं। पण जेव्हा स्मशानभूमीचा कॅमेरा चेक केला गेला, तेव्हा त्या कॅमेऱ्यात जे दिसलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला। जिथं 5,000 लोकांची अलोट गर्दी होती, तिथं आता फक्त एकटी चिता जळत होती। शेवटचा निरोप द्यायलाही तिथं कुणी उरलं नव्हतं। मग नक्की काय घडलं त्या दिवशी? का 5,000 लोक एका सेकंदात गायब झाले? चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। अंत्यसंस्कार चालू असतानाच एका सेकंदात 5,000 लोक गायब झाले, ही अशी घटना जी आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कधीच घडली नव्हती। असं काय घडलं या घटनेत? ही घटना घडली विदर्भ जिल्ह्यातील भंडारा जिल्ह्यात। भंडारा जिल्ह्यात असा तलाव आणि झाडाझुडपांनी नटलेला, पण यात निसर्गाच्या कुशीत बसलेल्या हरदौली नावाच्या एका लहानशा गावात ही घटना घडली। हरदौली नावाचे गाव होतं, ज्याची संपूर्ण घटनेची चर्चा आजही पंचक्रोशीत केली जाते। नेहमीप्रमाणे शांत असणारं हे गाव त्या दिवशीची दुपार तिथं शांत नव्हती, कारण की गावातील एक प्रतिष्ठित आणि सगळ्यांशी आपलेपणानं वागणारे एक व्यक्तिमत्व मारुती काका यांचा जीवन प्रवास संपला होता। मारुती काका यांचा जीवन प्रवास त्या दिवशी संपला होता। वयाच्या 59व्या वर्षी म्हणजे अतिशय कमी वयात मारुती काकांनी अखेरचा श्वास घेतला। त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती आणि याच अंत्यसंस्काराच्या वेळी ती भयानक घटना घडली। सुरुवातीला कुणाचा विश्वास बसत नव्हता। अचानक एका सेकंदात 5,000 लोक कसं काय गायब झाले? पण जेव्हा स्मशानभूमीचा सीसीटीव्ही कॅमेरा तपासला, तेव्हा जे सत्य उघडकीस आलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र देशाला हादरा बसला। कारण घटना फार विचित्र होती। अंत्यसंस्काराच्या वेळी सगळं काही सगळ्यासारखंच वाटत होतं। नेहमी जशी अंत्यसंस्कार होतात तसेच होत होते। पण अचानक ही घटना घडली जिचा कोणी विचारही केला नव्हता। ही घटना महाराष्ट्रातील इतिहासात कधीच घडली नसेल। तुम्ही अनेक अंत्यसंस्कार बघितले असतील, पण अशी घटना महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडली। अक्षरशः लोकांनी कधी विचारही केला नसेल की अशी घटना घडू शकते। वयाच्या 59व्या वर्षी अखेरचा श्वास त्या व्यक्तीनं घेतला होता। संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती। लोक त्यांची आठवण काढत होते, कुणी रडत होते। सकाळपासूनच घरासमोर गर्दी जमू लागली। जसं त्यांचं पार्थिव हॉस्पिटलमधून आणलं होतं, तसं लोकांची गर्दी त्यांच्या घरासमोर जमली होती। गाव तसं छोटंसं, पण माणूस हा खूप माणुसकीचा होता। सुखदुःखाला नेहमी उभा राहायचा। त्याच्यामुळे थोडी म्हणता इतकी गर्दी झाली की तब्बल 5,000हून लोक अधिक तिथं जमा झाले होते, अशी शक्यता जवळपास सांगितली जाते। मारुती काकांनी आपल्या आयुष्यात कमवलेली खरी पुंजी म्हणजे माणसं होती। आणि गावातून शेजार-पाजारच्या 4 ते 5 गावातून पंचक्रोशीतून लोक येत होते। काही लांबून शहरातून, पुण्यासारख्या शहरातून तिथं माणसे आले होते आणि ते अंत्यसंस्कारासाठी सगळेजण तिथं उपस्थित होते। कारण की ते जे मारुती काका होते त्यांनी सगळ्यांना जपलेलं होतं। त्यांची ती आपुलकीने जमा केलेली माणसं तिथं आली होती। पण कोणालाच वाटत नव्हतं की त्यांच्यासोबत आज असं विचित्र काही घडणार आहे। एका सेकंदात सगळं स्मशानभूमी रिकामी होणार होती। प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबाबत काही ना काहीतरी आठवणी होत्या। कुणाला त्यांनी संकटात मदत केली होती, तर कुणाला त्यांनी आयुष्याचा मार्ग दाखवला होता। दुपारी 12च्या सुमारास राम नाम सत्य है अशा सुरुवात त्यांच्या अंत्ययात्रेत निघाली। परंतु अंत्ययात्रा निघाली, पण कुणी विचार केला नव्हता की ज्यावेळेस ही अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचेल, अंत्यसंस्कार सुरू होतील, त्यावेळेस एक असा धक्कादायक प्रकार घडेल की ज्याचा कुणी विचारही केला नसेल। खरं तर या घटनेची सुरुवात आज सकाळपासूनच झाली होती। सकाळपासूनच हे जे प्रकरण होतं ते घडणार अशी कोणाला कल्पनाच नव्हती। खरं तर ही अंत्ययात्रा जेव्हा निघाली, गल्लीबोळातील गावातून ती जात होती आणि हळूहळू गल्लीबोळातून ती बाहेर चालली होती। आता गावाबाहेर असलेल्या नदीकाठच्या स्मशानभूमीत पोहोचली। स्मशानभूमी ही अतिशय निसर्गरम्य होती। निसर्गाच्या सानिध्यात असलेलं गाव चहूबाजूनं नदीचा वेढा होता आणि नदीच्या कडेला गच्च घनदाट झाडांची एक भिंतच होती।
प्रचंड निसर्गाची शांतता, पण त्या शांततेत एक धक्कादायक प्रकार घडणार होता, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रासहित देश हादरणार होता. हरदौलीची स्मशानभूमी नदीच्या काठावर होती. एकतर ती खरोखर एक निसर्गरम्य ठिकाणच होतं. तिथे एक अतिशय जुनं महाकाय झाड होतं. ते झाड किती वर्षाचं आहे हे कदाचित तिथल्या पिढ्यांनाही ठाऊक नव्हतं. मग तिथं असं काय घडलं? फांद्यांनी स्मशानभूमीच्या अर्ध्या भागाला सावली दिली होती. उन्हाळ्याच्या सावलात देखील दिवसात सावली मोठा आधार असायची. खर तर ही स्मशानभूमी आत्ताच बांधली होती, पण पूर्वी इथल्या झाडाखालीच लोक बसायचे आणि त्या ठिकाणी अग्नी दिला जायचा. पण यावेळेस ती स्मशानभूमी बांधली असल्यामुळे काही जण स्मशानभूमीच्या आत बसले होते, तर काही जण झाडाच्या खाली बसले होते. उन्हाळ्याच्या दिवसात ही सावली खूप मोठा आधार असायची. पण ज्या झाडाच्या एका उंच फांदीवर हे मोठं संकट दडलेलं होतं, विदर्भातील या झाडाच्या नगरीमध्ये, त्या झाडाच्या गावामध्ये खूप शांतता होती. पण ही शांतता अशा प्रकाराने भंग होणार होती की याचा कुणीही त्या ठिकाणी विचारही केला नव्हता. अक्षरशः संपूर्ण माणसांना धक्का देणारी घटना इथं घडणार होती. स्मशानभूमीमध्ये जवळपास 3 ते 4 हजार लोक जमले होते. काहींनी गाड्या स्मशानभूमीच्या बाहेरच लावल्या होत्या, तर काहींनी गावातच गाडं लावून पाईप स्मशानभूमीकडे आले होते. आता लोकांना वाटलं की अंत्यसंस्कार झाला की आपण त्या ठिकाणी निघून जावं, पण कुणाला कुठं जायचं होतं, कुणाला पुण्याला जायचं होतं. प्रत्येकाला अंत्यसंस्कार झाल्यावर आपल्या घरी जायची घाई झाली होती. पण त्यांना माहित नव्हतं की त्यांच्यासोबत असा धक्कादायक प्रकार होईल की सेकंदात आपण स्वतः गायब होऊ, असा कुणीच विचार केला नव्हता. अंत्ययात्रा जेव्हा तिथं पोहोचली तेव्हा त्या काकांचं पार्थिव चितेवर ठेवण्यात आलं. नातेवाईक आता अखेरचं शेवटचं दर्शन घेत होते. कुणी जवळकीचे लोक होते जे देखील हातात हार घेऊन आले होते. हार बहाल करताच ते कुणी हार टाकत होतं, कुणी फुलं टाकत होते, तर कुणी आपला माथा तिथं जाऊन टेकवत होतं. रडण्याचा, हुंदक्याचा आवाज वातावरणात मिसळला होता आणि अखेर आप्तेष्टांनी घाई केली. त्यांनी काकाच्या मुलामध्ये स्वतःच्या हातात त्यांनी अग्निडाग देण्यासाठी चितेला देण्यासाठी त्याला सांगितलं. अखेर थोरल्या मुलानं हातात अग्नी घेतला. जड पावलानं त्या चितेला प्रदक्षिणा घातली आणि मुखाग्नी दिला. चितात वापरल्या गौऱ्या आणि कोरड्या लाकडांनी तात्काळ पेट घेतला. विस्ताव जसा भडकू लागला तसा त्यातून पांढरा शुभ्र धूर निघू लागला आणि दुर्दैवानं त्या दिवशी वारा अगदीच मंद होता. तो धूर जसा इथून जाऊन एका झाडातून जाऊन डायरेक्ट आकाशाकडे जात होता. पण तो धूर काहीतरी सांगत होता की आता काहीतरी होणार आहे, आता काहीतरी विचित्र होणार आहे. पण लोक भरल्या डोळ्यांनी जुन्या आठवणीनं त्या धुराकडे पाहत होते. धूर इकडे तिकडे न पसरता सरळ वर्षा रेषेत जाऊ लागला आणि दुर्दैवाचा फेरा त्या दिवशी असा होता की तो धूर सरळ जाता जाता वर आला आणि तिथं उभ्या असणाऱ्या एका गडगंज एका मोठ्या चिंचेच्या झाडाच्या फांदीत शिरला. चिंचेच्या झाडेच्या फांदीत शिरल्यानंतर काही लोकांना थोडंसं विचित्र वाटलं, कारण की झाडांना धूर लागणं हे थोडंसं त्या ठिकाणी एक वेगळंच लक्षण असतं. पण खरा तर तो धूर जेव्हा त्या चिंचेच्या फांदीमध्ये शिरला आणि त्यानंतर जे घडलं तेच या महाराष्ट्राला हादरवून सोडणारं होतं. तो चिंचेच्या झाडाच्या फांदीत शिरला आणि तिथंच होतं एक मधमाशाचं पोळं. मधमाशांचं एक मोठं पोळं होतं. धुराचा वास आणि त्यातील उष्णता हळूहळू पसरली की उष्णता लागताच हजारो माशा एकाच वेळी बिथरल्या. आता मधमाशांसाठी धूर म्हणजे शत्रूचं आक्रमण. स्वतःचं घर आणि राणी यांना वाचवण्यासाठी मधमाशा हजारोंच्या संख्येनं बाहेर पडल्या. एका क्षणात स्मशानभूमीत शांत वातावरणात असा प्रचंड आवाज घुमू लागला, जणू आकाशात काळे ढग खाली उतरत होते. पण ते असं दृश्य होतं, पहिली माशी जेव्हा एका माणसाला चावली तेव्हा त्याला वाटलं की काहीतरी टोचलं. पण दुसऱ्या क्षणी आणि शेकडो माशांनी लोकांवर हल्ला चढवला. अरे बापरे, माशा उठल्या, पळापळा अशी एकच आरोळी ठोकली. 5 मिनिटांपूर्वी जिथं दुःख आणि शांतता होती तिथं आता भीषण हाहाकार उडाला होता. लोक रडणं विसरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावू लागले होते. कुणी नदीच्या दिशेनं धावलं तर कुणी शेतातल्या विहिरीकडे. लोक चपला, टॉवेल, इतर आपले काही जोडेदार नातेवाईकांना विसरून जीवाच्या आकांतानं पळत होते. आता चितेजवळ उभ्या असणाऱ्या मुलाला आणि नातेवाईकाला तर अक्षरशः माशांनी वेढलं होतं. अग्नी देणारा मुलगा तिथंच कोसळला, पण मधमाशाचा डंक थांबत नव्हता. लोक अंगावरचे कपडे झटकत होते, पण माशा कपड्यातून डंक मारत होत्या. अनेक जण जवळच्या काटेरी झुडपात शिरलं, अनेक जण धापा टाकत गावातल्या घराकडे पळाले. लोक घराचे दरवाजा खिडक्या लावून आत बसले, तर काही माशा घराच्या आत शिरल्या. स्मशानभूमीत विचित्र शांतता पसरली. अंदाजे 15 ते 20 मिनिटांनंतर स्मशानभूमी रिकामी झाली. तिथं फक्त एकच गोष्ट जिवंत होती, ती म्हणजे पेटती लाकडं कडकडत जळत होती. पण त्यांना तर शेवटचा निरोप द्यायला एकही माणूस उरला नव्हता.
स्मशानभूमीच्या परिसरात चपलांचे ढग लोकां पडलेले होते. रुमालाचे अर्धवट राहिलेले विधी निसर्गाच्या प्रकोपाची साक्ष देत होते. अक्षरशः माणसं तिथं माणूस दिसला नव्हता. सैरावैरा पळून ते आपल्या मार्गाने पळत सुटले होते. हे अतिशय दुःख भयानक होतं. त्या दिवशी एक बोध मिळाला की निसर्ग माणसापेक्षा कितीतरी पटीनं शक्तिशाली आहे. आपण आपल्या सोयीसाठी झाडाखाली विधी करतो, पण त्या झाडावर राहणाऱ्या जीवांचा कधीच विचार करत नाही. ही घटना आज भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात एक काळा दिवस म्हणून नोंदली गेली. तिथल्या चिंचेच्या झाडाकडे पाहताना आता लोकांना अंगावर काटा येतोय. या घटनेविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.